ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुल. ज्योतिबाचा गुलाल ज्यांच्या बाजूला आहे त्यांच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे, असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी व्यक्त करत पन्हाळा तालुक्यातून 85% मताधिक्य धैर्यशील दादा यांना देऊ असं अभिवचन दिले. पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडी येथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात आमदार कोरे बोलताना म्हणाले, व्हाईट हाऊसच्या अमेरिकेच्या सगळ्या खासदारांच्या समोर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून ज्या वेळेला गेले आणि त्या अमेरिकेच्या संसदेमध्ये त्यांनी केलेलं भाषण तुम्ही खरोखर तो व्हिडिओ बघा. 15 वेळा सगळ्या खासदारांनी उठून टाळ्या वाजवल्या आणि भारतीय पंतप्रधानाचं केलेलं स्वागत. हा 97 सालच्या अमेरिकेमध्ये आणि 2017 सालच्या अमेरिकेमध्ये झालेला फरक. माझा जिल्हा या विचाराला ताकद देणारा जिल्हा म्हणून देशामध्ये ओळख निर्माण करणार आहे का नाही, हा निर्णय तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून 7 तारखेला घेतला जावा हे मनापासूनचं आव्हान करतो. आणि मुन्ना साहेबांना आणि संजय दादांना ज्या वेळेला जनसुराज्य निर्णय घेतं त्यावेळेला काय होतं याची फक्त आठवण करून देतो. मुन्ना साहेब, तुम्हाला आठवते का बघा, 2014 साली तुमच्या प्रचारार्थ कळ्याला मी सभा घेतली होती आणि 2014ला खरं तर मोदी लाटेच्या विरोधात राष्ट्रवादीतनं तुम्ही निवडून आला होता. येनूरमध्ये तुम्ही बोलवून त्या ठिकाणी आमचा सत्कार केला होता. 19 साली आम्ही संजय दादांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला होता आणि म्हणून जनसुराज्य पन्हाळा तालुक्यातलं ज्या दिशेनं जातं त्या दिशेनं गुलाल जातो हा इतिहास आज नव्यानं आम्ही सगळेजण संपन्न करणार आहे. आणि एकही मत आमच्या संघटनेचं बाजूला जाणार नाही. जास्तीत जास्त आमच्यापासून कोण अजून कोणाची समजूत काढायला लागत असेल तर आम्ही काढणार आणि निश्चितपणानं हा राष्ट्रधर्म राष्ट्र निर्मितीमध्ये जनसुराज्य पहिल्या ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहणार एवढंच अभिवचन ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना देतो. यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सावकारांनी मनावर घेतलं की दोन्ही उमेदवार विजयी होणार हे खरं आहे, कारण मला राज्यसभेवर पाठवायचं श्रेय त्यांचंच आहे. ते पुढे म्हणाले, शाहू महाराजांचे वय झालेले असताना त्यांना लोकसभेला उभे केले, मग त्यांना राज्यसभेवर का पाठवलं नाही असा सवाल त्यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यातील विकासगंगा अशीच वाहत राहण्यासाठी दोन्ही उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं. यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, पन्हाळा तालुक्यातल्या सावकर साहेब, प्रत्येक गावामध्ये खासदाराचा निधी आलाय हे मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो. 90% गावांमध्ये खासदार निधी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. सावकारांनी मी नियोजनबद्ध या ठिकाणी ठरवलं की 2 वर्षामध्ये कुठं कुठं काम केलं पाहिजे आणि त्याला दिशा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही परत केलं. आता माझा आवाज थोडा बसलाय, अजून इलेक्शनचं मैदान गरम व्हायचं आहे आणि ज्याच्या विचारामध्ये ताकद असते त्याचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी करतात. आज मोदी साहेब, तुमच्यापैकी किती लोक आपण या ठिकाणी आहात? प्रत्येक गावामध्ये जर आपण पाहिलं 140 कोटी जनतेपैकी 80 कोटीला मोफत धान्य देण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारनं केलंय. अनेक हजारो कुटुंबांच्या, लाखो कुटुंबांच्या डोक्यावरचं पंतप्रधान आवासच्या निमित्तानं छत उभारण्याचं काम केलंय. गावागावामध्ये पंतप्रधान सडकच्या माध्यमातून रस्ते जोडण्याचं काम केलंय. त्याचा दुवा म्हणून तुमचा खासदार म्हणून मी असेल, संजय दादा असेल, हे सगळेजण या ठिकाणी काम करतोय. कोल्हापूरमध्ये झालेल्या विकासाला या तिन्ही खासदारांनी तिथं ताकद द्यायचं या ठिकाणी निर्णय घेतला आणि आम्ही एक टीम म्हणून त्या ठिकाणी काम करतोय. लोकसभेमध्ये वेगवेगळ्या विषयाची मांडणी करणं, जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी येईल याच्यासाठी प्रयत्न करणं आणि उद्याच्या काळामध्ये माझ्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल हे या ठिकाणी पाहणं, हे आम्ही तिघांनी या ठिकाणी हातामध्ये घेतलंय आणि त्याला साथ आणि आशीर्वाद सन्माननीय सावकर साहेबांचे आहेत. मी मनापासून जनसुराज्य शक्तीच्या माझ्या आलेल्या तमाम बंधू भगिनींचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुमची शक्ती पाठीमागे असल्यामुळेच मला हत्तीचं बळ आलंय आणि उद्याच्या काळामध्ये तुमच्या शक्तीचं एक दिलेलं पवित्र मत मी वाया जाऊ देणार नाही. जनसुराज्य शक्तीच्या प्रत्येक माणसाला दिलेलं मत माझ्या हृदयावर कोरलेलं असेल आणि सावकर सांगतील तेच काम पुढच्या काळामध्ये गावागावामध्ये होईल याची ग्वाही या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी खासदार संजय मंडलिक यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी शेतकरी संघाचे संचालक प्रधान पाटील, संताजी बाबा घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, बाजार समितीचे संचालक प्रकाश देसाई, दगडू पाटील, प्रकाश पाटील अण्णा,
सरपंच दीपाली पाटील, बाबासाहेब शिंदे, विकास पाटील, जनसुराज्य प्रवक्ते राजेंद्र पाटील, भाजप जिल्हा सचिव संदीप पाटील, लालासो पवार व विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन मिलिंद पाटील सह अन्सार मुल्ला, कोल्हापूर.